नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष साळुंके. टार्गेट एमपीसी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहे. नवीन विषयासह जर म्हटलं तर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या विषयाचं नाव आहे राज्यशास्त्र, पॉलिटी. तर पॉलिटीमधला एक महत्त्वाचा चॅप्टर आहे घटना निर्मिती. पॉलिटीची सुरुवातच जर म्हटलं तर प्रस्तावनेनंतर या चॅप्टर नव्हते, तर तो आज आपण बघणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आवश्यक तिथे जर म्हटलं तर कमेंट करण्याचा प्रयत्न करा. तसंच जर म्हटलं तर आपलं चॅनल जास्तीत जास्त जर म्हटलं तर शेअर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर जास्त वेळ न घालवता आज आपण या चॅप्टरकडे येऊ, घटना निर्मितीला. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून या चॅप्टरचं महत्त्व सांगायचं झालं तर अनन्यसाधारण महत्त्व आहे याच्यात. ते राज्यसेवा मुख्य परीक्षा असो किंवा पूर्व परीक्षा असो, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा असो, तसंच संयुक्त गट क पूर्व तसंच मुख्य, तसंच राज्यसेवेचा जो पेपर 4 आहे राज्यसेवेचा जो मुख्य परीक्षेचा पेपर 2 आहे याच्यामध्ये जर म्हटलं तर पॉलिटीचे 70 ते 80 क्वेश्चन असतात. आणि अशा मुख्य परीक्षेमध्ये जर म्हटलं तर 3 ते 4 क्वेश्चन हे जर म्हटलं तर घटना निर्मिती या चॅप्टरवर येतच असतात. आता घटना निर्मिती हा चॅप्टर फक्त क्लास 3च्या परीक्षेपुरताच मर्यादित न राहता एमपीसीच्या परीक्षेपुरता मर्यादित न राहता क्लास 3च्या परीक्षेला अलीकडे जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात घटना निर्मितीवर प्रश्न येत असतात. त्यामुळे सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर हा चॅप्टर काय महत्त्वाचा आहे, घटना निर्मिती. तर लक्षात ठेवायचं, आज आपण बघत आहे घटना निर्मिती. आता याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे, याच्यामध्ये आपण बघणार आहे की संविधान सभेची मागणी म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, संविधान सभा निर्मिती मागणी. त्यानंतर बघणार आहे आपण संविधान सभेची निर्मिती कशी झालेली आहे. त्यानंतर बघणार आहे संविधान सभेची कामकाज कशा प्रकारे चाललं होतं. त्यानंतर जर म्हटलं तर संविधान सभेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 जो आहे याच्यानुसार जर म्हटलं तर काही बदल झाले होते. त्यानंतर संविधान सभेचे जे इतर कार्य आहे तर हे 5-6 जे सेगमेंट आहे आपण या चॅप्टर मध्ये जर म्हटलं तर डिस्कस करणार आहे. तर चला मग सुरुवात करू. एक एक टॉपिक जर म्हटलं किंवा एक सेगमेंट घेऊ आणि डिस्कस करायला सुरुवात करू. लक्षात ठेवा संविधान सभा याची मागणी. तर लक्षात ठेवा संविधान सभा कशासाठी पाहिजे, तर घटना निर्मिती करण्यासाठी जर म्हटलं तर एखादी लोकांची निवडून आलेली एक प्रातिनिधिक संस्था जे की जर म्हटलं तर घटनेवर चर्चा करेल आणि ते काय करेल, घटनेची स्वीकृती करेल. आता ज्यावेळेस म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी जर म्हटलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे नेते आहेत यांना जर म्हटलं तर आपलं जे स्वातंत्र्य आहे ते दृष्टी क्षेत्रात दिसत होतं. त्यामुळे स्वातंत्र्य मिळण्या अगोदर जर म्हटलं त्यांनी संविधान सभेची मागणी करायला सुरुवात केली होती. तर सर्वप्रथम जे आहे ते संविधान सभा अशी मागणी म्हणजे संविधान सभेची मागणी जर म्हटलं तर कोणी केली, 1922 मध्ये एम के गांधी यांनी केली. सर्वप्रथम यांनी 1922 मध्ये एम के गांधी यांनी संविधान सभेची मागणी केली होती. त्याचं एक वृत्तपत्र होतं यंग इंडिया. तर या वृत्तपत्रामध्ये जर म्हटलं त्यांनी संविधान सभेची मागणी केली होती. परंतु एक लक्षात ठेवा इथे संविधान सभेची जरी त्यांनी मागणी केली असेल परंतु त्यांनी संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता जर म्हटलं तर काय केलं होतं, संविधान सभेची मागणी केली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की भारताची जे घटना निर्मिती आहे ते निर्माण करण्यासाठी जर म्हटलं एखादी कुठली तरी संस्था असावी अशा प्रकारे मागणी त्यांनी यंग इंडिया वृत्तपत्रातून सर्वप्रथम केली होती 1922 मध्ये. त्यानंतर 1934 मध्ये जर म्हटलं तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी जर म्हटलं ना तर सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना मांडली किंवा कल्पना मांडली असं म्हणू शकतो. लक्षात ठेवा मानवेंद्रनाथ रॉय कोण होते, ते साम्यवादी चळवळीचे नेते होते आणि पुरोगामी लोकशाही समर्थक जर म्हटलं तर मानवेंद्रनाथ रॉय यांना मानले जाते. लक्षात ठेवा अलीकडेच संयुक्त गट ब मध्ये जर म्हटलं तर मानवेंद्रनाथ रॉय हे कुठल्या पक्षाशी संबंधित होते अशा प्रकारचा जर म्हटलं तर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे ही पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची आहे. आणि सर्वप्रथम जर म्हटलं तर संविधान सभेची संकल्पना कोणी मांडली असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असायला पाहिजे मानवेंद्रनाथ रॉय. आणि केव्हा मांडली म्हटलं तर 1934 मध्ये. त्यानंतर 1934 मध्ये पाटणा या ठिकाणी बैठक झाली होती. पाटणा या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची काय झाली होती, बैठक झाली होती. आणि या बैठकीमध्ये जर बैठक कशाची होती, ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होती. आता कार्यकारिणी काय असते, ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की संसद ही वर्षभर काम करणारी संस्था नसते. ते अधिवेशनाच्या माध्यमातून वेळोवेळी एकत्र येते आणि जर म्हटलं तर काय करत असते, आपलं कामकाज पार पाडत असते. तर संसदेचं वर्षभर काम करणाऱ्या संसदेच्या काय असतात, वेगवेगळ्या समित्या असतात. त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे एका अधिवेशनाच्या माध्यमातून साधारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन डिसेंबर महिन्यात पार पडत होतं. ते अधिवेशनाच्या माध्यमातून काय करत होते, एकत्र येत होते. परंतु या अधिवेशनात करण्यात आलेले ठराव आहे, त्यांनी घेतलेला निर्णय याची अंमलबजावणी करण्यासाठी वर्षभर कार्य करणारी एखादी संस्था असावी
तर अशा प्रकारची मांडणी 1917 मध्ये लोकमान्य टिळक यांनी केली होती. परंतु ते हयातीत असताना जर म्हटलं तर कार्यकारिणी जर म्हटलं तर निर्माण झाली नव्हती. 1920 मध्ये त्यांच्या मृत्यू पश्चात जर म्हटलं तर ही कार्यकारिणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जर म्हटलं तर स्वीकारली होती. तर या कार्यकारिणीची बैठक 1934 मध्ये कुठे झाली होती? पाटणा या ठिकाणी. लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हे काय कार्यकारिणीची बैठक आहे. कार्यकारिणी, कार्यकारिणी काय आहे आता डिस्कस केलं आपण. लक्षात ठेवायचं यांनी काय केलं होतं, या म्हणजे जो आपले ब्रिटिश पार्लमेंट आहे, तर ब्रिटिश पार्लमेंटनं भारतातील घटनात्मक सुधारणेचा एक त्यांच्या संसदेचा एक म्हणजे त्यांच्या संसदेचे 2 सभागृह आहे, तर त्यांचा एक मसुदा आहे जो पब्लिश केला होता. तर तो मसुदा जर म्हटलं तर या अधिवेशनामध्ये जर म्हटलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काय केला होता, फेटाळला होता. आणि असं म्हटलं जातं की या अधिवेशनाच्या माध्यमातून पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने औपचारिकरित्या संविधान सभेची काय केली होती, मागणी केली होती. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम जर म्हटलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी 1934 मध्ये पाटणाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केली होती. त्यानंतर जर म्हटलं तर 1938 मध्ये पंडित नेहरू यांनी जर म्हटलं तर संविधान सभेची काय केली होती, मागणी केली होती. तर पंडित नेहरू यांनी संविधान सभेची मागणी हे जर म्हटलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने केली होती. तर यामध्ये पंडित नेहरूंचं हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं जाऊ शकते की त्यांची मागणी कशी होती. तर त्यांनी असं म्हटलं होतं की स्वतंत्र भारताची जी राज्यघटना आहे तर ती जर म्हटलं तर लोकांनी नियुक्त केलेल्या एखाद्या संस्थेमार्फत किंवा लोकनियुक्त जर म्हटलं तर लोकनियुक्त अशी जर म्हटलं तर संविधान सभा असावी. त्या संविधान सभेच्या माध्यमातून जर म्हटलं तर आपले काय केलं जाईल, घटना निर्मिती केली जाईल. आणि ही जी संविधान सभा ही कुठल्याही बाह्य प्रभावाविना असेल अशा प्रकारची जर मागणी जर म्हटलं कुणी केली होती, पंडित नेहरू यांनी. लक्षात ठेवायचं, लोकनियुक्त काय असेल, संविधान सभा असेल अशा प्रकारची जर म्हटलं मागणी कोणी केली होती, पंडित नेहरू यांनी. ठीक आहे, कुठल्याही बाह्य प्रभावाविना प्रौढ मतदानाच्या अधिकारावर निवडून आलेली संविधान सभा असं कोणी म्हटलं होतं, पंडित नेहरूंनी. आणि 1938 ला. तर ही जी आतापर्यंतच्या संविधान सभेच्या मागण्या आपण बघितलेल्या आहेत, तर या जर म्हटलं तर प्युअरली भारतीयांनी केलेल्या मागण्या आहेत. जसं एम के गांधी आहे, माननीय आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि पंडित नेहरू. तर आता याच्यानंतर जे बघणार आहे ते हे ब्रिटिशांनी मान्य केलेले काय संविधान सभा. ठीक आहे, तुम्ही मागणी करत होता, आम्ही तुम्हाला संविधान सभा देऊ अशा प्रकारे जर म्हटलं तर प्रथमतः ऑगस्ट ऑफरच्या माध्यमातून ऑगस्ट ऑफर कोणाची होती, तर लिनलिथ गो यांची. आता लिनलिथ गो कोण होते, तर लिनलिथ गो हे जर म्हटलं तर एक व्हाईसरॉय होते. तर यांच्या काळामध्ये जर म्हटलं तर ऑगस्ट ऑफर, लक्षात ठेवा ऑगस्ट घोषणा आहे, ऑगस्ट ऑफर आहे. 1917 मध्ये मॉन्टेग्यू चेसफोर्ड जो कायदा 1919 मध्ये आला होता, तर त्याच्या अगोदर भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी सुद्धा 1917 मध्ये काय केली होती, घोषणा केली होती. ती ऑगस्ट घोषणा वेगळी आहे, हे ऑगस्ट ऑफर वेगळं आहे. तर हे लिनलिथ गो यांचं आहे. तर यांनी 1940 मध्ये ऑगस्ट ऑफरच्या माध्यमातून मान्य केलं होतं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला संविधान सभा देऊ. आणि अशी संविधान सभा जर म्हटलं तर हे मुख्यतः जर म्हटलं तर याच्यामध्ये मुख्यतः भारतीय राहतील. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना मुख्यतः या शब्दाचा अर्थ कळत नाही. मुख्यतः या शब्दाचा अर्थ असा होतो की याचा अर्थ आहे की याच्यामध्ये संविधान सभेमध्ये जर म्हटलं तर भारतीय राहतील, परंतु याच्यामध्ये जर म्हटलं तर ब्रिटिश सुद्धा राहणार आहे. म्हणजे पूर्णतः भारताची संविधान सभा नाही राहणार, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर ब्रिटिशांचं सुद्धा काय असेल, इंटरफरन्स असेल. याचा या मुख्यतः या शब्दाचा काय अर्थ आहे. लक्षात ठेवा, 1940 च्या ऑगस्ट ऑफरद्वारे संविधान सभा हे जर म्हटलं तर मुख्यतः भारतीयांनी बनलेलं राहणार. त्यानंतर 1942 मध्ये एक योजना आली होती, त्या योजनेचं नाव आहे स्टॅफर्ड क्रिप्स. स्टॅफर्ड योजना 1942 ची आहे. तर या योजनेच्या माध्यमातून जर म्हटलं त्यांनी संविधान सभा ही पूर्णतः भारतीयांनी बनलेली असेल अशा प्रकारे जर म्हटलं तर मागणी जर म्हटलं तर मान्य केली होती. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये जर म्हटलं 100% भारतीय राहील असं या अर्थात या शब्दाचा काय अर्थ आहे. लक्षात ठेवा, 1942 ची स्टॅफर्ड क्रिप्स योजना यांनी मान्य केलं होतं की संविधान सभा हे जर म्हटलं तर पूर्णतः काय असेल, भारतीयांनी मिळून बनलेली असेल. परंतु स्टॅफर्ड क्रिप्स योजना जी आहे ते मुस्लिम लीगने जर म्हटलं तर फेटाळली होती. आता मुस्लिम लीगची अशी मागणी होती की आम्हाला जर म्हटलं तर एक स्वतंत्र राष्ट्र असावं आणि आमची जर म्हटलं तर एक स्वतंत्र काय असावी, संविधान सभा असावी. त्याचमुळे जर म्हटलं तर क्रिप्स योजना जर म्हटलं काय करण्यात आली होती, मुस्लिम लीगने फेटाळल्यामुळे ही योजना जर म्हटलं तर अंमलात आली नव्हती. हे त्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्षात ठेवा. तर ह्या आतापर्यंतच्या संविधान सभेच्या मागणी संदर्भात जर म्हटलं तर
कोणी कोणी काय काय मागणी केली आहे ते आता बघितलं आहे. यातलं सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची आहे कॅबिनेट मिशन. म्हणजे कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून संविधान सभा कशी असेल, संविधान सभेच्या निर्मितीसाठी जर म्हटलं तर कॅबिनेट मिशन मध्ये काय काय शिफारशी होते ते आपण वन बाय वन आता डिस्कस करू. तर सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन तर लक्षात ठेवा, शब्दाचाच अर्थ दडलेला आहे कॅबिनेट मिशन. आता कॅबिनेट म्हणजे काय होते की ब्रिटिश पार्लमेंटचे जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते तर त्या मंत्र्यांची ही योजना होती. त्यामुळे याला जर म्हटलं काय म्हटलं ते कॅबिनेट मिशन. याला जर म्हटलं तर त्रिमंत्री योजना असं सुद्धा म्हटलं जाते, त्रिमंत्री योजना. आता त्रिमंत्री योजना म्हणण्यामागं काय कारण आहे का, याच्या मागं त्रिमंत्री योजना म्हणण्यामागं असं कारण आहे कारण की जर म्हटलं तर ब्रिटिश पार्लमेंटचे जर म्हटलं तर 3 मंत्री याच्यामध्ये सहभागी होते. तर लक्षात ठेवा हे या मंत्र्याचा दर्जा जर म्हटलं तर कोणता होता, कॅबिनेट दर्जाचे होते. जसं आपण माहिती आहे की राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री अशा प्रकारे मंत्र्याचे प्रकार पडतात. तर कॅबिनेट ब्रिटिश पार्लमेंटचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते आणि हे मंत्री जर म्हटलं तर तिघं होते. त्यामुळे याला काय म्हटलं जाते, त्रिमंत्री योजना असं म्हटलं जाते. आता हे तिघं मंत्री कोण होते, याच्यात अध्यक्ष कोण आणि सदस्य कोण, ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय अत्यंत महत्त्वाचं आहे. याचे अध्यक्ष होते पॅथिक लॉरेन्स, पॅथिक लॉरेन्स. आणि याच्यामध्ये 2 सदस्य होते. एक जर म्हटलं तर एबी अलेक्झांडर, एबी अलेक्झांडर. आणि जर म्हटलं तर दुसरे कोण होते, पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, स्टॅफर्ड क्रिप्स. स्टॅफर्ड क्रिप्स हेच आहे जे 1942 ची जी ही योजना आहे कोणती क्रिप्स योजना आहे तर त्यातलेच एक सदस्य आहे. हे 2 सदस्य जर म्हटलं ते कशामध्ये होते, कॅबिनेट मिशन मध्ये. लक्षात ठेवा अध्यक्ष होते पॅथिक लॉरेन्स. याच्यामध्ये जर म्हटलं तर एबी अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स हे 2 काय होते, सदस्य होते. आता कॅबिनेट मिशन मध्ये जर म्हटलं तर कॅबिनेट मिशनने काय काय शिफारशी केल्या तर लक्षात ठेवायचं, भारताची जे संविधान सभेच्या निर्मितीची जी रचना आहे ते कोणून ठरवून दिली होती, तर कॅबिनेट मिशनच ठरवून दिली होती. तर ते वन बाय वन आता आपण बघणार आहे की काय तरतूद होते कॅबिनेट मिशन मध्ये. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या फॅक्ट लक्षात ठेवायचे, पॅथिक लॉरेन्स हे अध्यक्ष होते, एबी अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स हे काय होते, 2 सदस्य होते. आता कॅबिनेट मिशनची पहिली शिफारस अशी होती, कॅबिनेट मिशन यांनी सांगितलं होतं की संविधान सभेमध्ये किती सदस्य असेल. त्यांनी सांगितलं होतं एकूण सदस्य 389, 389 सदस्य सांगितले होते. आता 389 सदस्य सांगत असताना जर म्हटलं तर त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं होतं, विभागणी सुद्धा करून दिली होती. आता हे 389 सदस्य कसे निवडले जाईल, त्याच्यामध्ये त्यांनी 3 भागात वर्गीकरण केलेलं आहे. एक जर म्हटलं तर ब्रिटिश प्रांतातून, ब्रिटिश प्रांत, त्यानंतर जर म्हटलं तर संस्थानिक, आणि त्यानंतर जर म्हटलं तर मुख्य कमिशनरचे प्रांत, मुख्य कमिशनरचे प्रांत. आता हे ब्रिटिश प्रांताला जर म्हटलं तर 242 जागा दिल्या होत्या. त्यानंतर जर म्हटलं तर संस्थानिकांना 93 जागा दिल्या होत्या आणि मुख्य कमिशनरचे प्रांत जर म्हटलं त्यांना 4 जागा दिल्या होत्या. ठीक आहे. आता त्यावेळेस ब्रिटिश प्रांत होते 11, त्यानंतर संस्थानिक जर म्हटलं तर त्यावेळेस होते 562, एकूण संस्थानिक होते 562 आणि मुख्य कमिशनरचे जे प्रांत आहेत त्यावेळेस 4 होते, त्यांना प्रत्येकी जर म्हटलं तर काय दिले होते, एक जागा दिल्या होत्या. आता हे मुख्य कमिशनरचे प्रांत परीक्षेत विचारले जातात, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. एक होता बलुचिस्तान, दुसरं होतं दिल्ली, तिसरं जर म्हटलं तर अजमेर मारवाड आणि चौथं जर म्हटलं तर कुर्ग. असे 4 जे आहे ते मुख्य कमिशनरचे प्रांत होते. आता मुख्य कमिशनरचे प्रांत म्हणजे काय होते, ज्याप्रमाणे आता केंद्रशासित प्रदेश आहे त्याप्रमाणे जर म्हटलं तर हे मुख्य कमिशनरचे प्रांत त्यावेळेस होते. तर हे लक्षात ठेवा, 389 सदस्याची जर म्हटलं तर विभागणी कशी केली होती. ब्रिटिश प्रांत त्यावेळेस 11 ब्रिटिश प्रांत होते, संस्थानिकांना 93 जागा होत्या, त्यावेळेस जर म्हटलं तर 562 संस्थान होते आणि मुख्य कमिशनरचे प्रांत 4 होते, बलुचिस्तान, दिल्ली, अजमेर मारवाड आणि कुर्ग. तर अशा प्रकारे जर म्हटलं तर 389 सदस्य कॅबिनेट मिशनने सांगितले होते. त्यानंतर दुसरी शिफारस केली होती कॅबिनेट मिशननी, किंवा दुसरी तरतूद कॅबिनेट मिशन मध्ये अशी होती की हे सदस्य जे आहे सदस्याची निवडणूक कशी होणार होती, सदस्याची निवडणूक. तर लक्षात ठेवा, सदस्याची निवडणूक जर म्हटलं ही अप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, एकल संक्रमणीय, प्रमाणशील प्रतिनिधी पद्धत, प्रमाणशील
प्रतिनिधी पद्धत. आता एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधी पद्धत काय ही आपण ज्यावेळेस राष्ट्रपती हा चॅप्टर बघू तर त्यावेळेस हे इन डिटेल बघण्याचा प्रयत्न करू नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून, किंवा ज्यावेळेस राष्ट्रपती हा चॅप्टर येईल तर त्यावेळेस आपण एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधी पद्धत काय आहे, म्हणजे ही जी पद्धत आहे एक अप्रत्यक्षरित्या एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधी पद्धत ही आजही जर म्हटलं तर भारताच्या राष्ट्रपतीची जी निवडणूक होते त्यामध्ये ही वापरल्या जात असते. तर लक्षात ठेवा, सदस्याची निवड जर म्हटलं तर अप्रत्यक्षरित्या एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधी पद्धत. आता अप्रत्यक्षरित्या म्हणजे काय होते की आपल्याला माहिती आहे की विधानसभा आणि लोकसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असतात, तर त्यामध्ये जनता प्रत्यक्ष जर म्हटलं तर काय करते, मतदानात सहभागी होत असते, तर त्याला काय म्हटलं जाते, प्रत्यक्ष निवडणूक. परंतु ज्यावेळेस जनता सहभागी न होता जनतेचे प्रतिनिधी आहे खासदार किंवा आमदार हे जेव्हा एखाद्या व्यक्तीला मतदान करतात तर त्याला काय म्हटलं जात असते, अप्रत्यक्ष निवडणूक. लक्षात ठेवायचं, संविधान सभेचे सदस्य सुद्धा अप्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून संविधान सभेवर जाणार होते आणि यांना कोण निवडून देणार होतं की त्यावेळेचे जे प्रांतिक विधिमंडळ आहे तर त्या प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य जर म्हटलं तर यांना जर म्हटलं तर मतदान करणार होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरची जी पद्धत आहे किंवा कॅबिनेट मिशन मध्ये जर म्हटलं तर पुढची कुठली तत्व होती की एक सदस्य जो आहे, एक सदस्य हा जर म्हटलं तर 10 लाख लोकसंख्येमागे काय केला होता, निवडून गेला होता. एक सदस्य जर म्हटलं तर 10 लाख लोकसंख्येमागे निवडून गेला होता. तर लक्षात ठेवा, निवडणूक ही जी आहे ते फक्त ब्रिटिश प्रांताच्या जागा होत्या ना त्याच्यासाठी झाली होती. म्हणजे ब्रिटिश प्रांताच्या ज्या 296 जागा प्लस उच्च कमिशनरचे प्रांत आहेत 4, ते एकूण टोटल 296 जागा आहे ना, त्याच्यासाठी काय झाली होती, निवडणूक झाली होती. संस्थानिकांसाठी जर म्हटलं तर निवडणूक झाली नव्हती. ती बघणार आहे आपण की त्यांच्यासाठी काय प्रोव्हिजन होते. तर लक्षात ठेवा की संविधान सभेवर एक सदस्य जर म्हटलं तर 10 लाख लोकसंख्येमागे काय झालं, निवडून आला होता. आता हे जे म्हणजे असं आपल्या लक्षात येते की संविधान सभेवर जे सदस्य निवडण्याची जी पद्धत आहे तर ते लोकसंख्येच्या आधारावर ठरली होती. म्हणजे त्या प्रांताची जेवढी लोकसंख्या आहे तर त्या 10 लाख लोकसंख्येमागे जर म्हटलं तर एक सदस्य. त्याचप्रमाणे जर म्हटलं तर समजा संस्थानिकांना जर म्हटलं तर 93 जागा दिल्या होत्या. कशाच्या बेसवर दिल्या होत्या, तो लोकसंख्येच्या आधारावर. एखादं संस्थान कमी म्हणजे लोकसंख्येने छोटं असेल तर संस्थानिकांच्या गटाला जर म्हटलं तर म्हणजे 10 लाख एवढी लोकसंख्या होईल एवढे संस्थानांचे जर म्हटलं त्यांना काय दिले जाईल, एक जागा. अशा प्रमाणे जर म्हटलं तर जागेची काय केली होती, विभागणी केली होती. त्यानंतर पुढचा पॉईंट असा आहे की संस्थानिक जे आहे संस्थानिकांच्या निवड कशी होणार होती, तर संस्थानिकांची निवड ही नामनिर्देशनाद्वारे होणार होती. नामनिर्देशन यांच्यासाठी निवडणूक ही सांगितली नव्हती कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून. आता नामनिर्देशन जे आहे, नामनिर्देशन कोण करणार होतं, तर संस्थानिकांचे जे प्रमुख आहे, संस्थानाचे प्रमुख, तर हे जर म्हटलं तर त्या संस्थानाचे प्रमुख जर म्हटलं तर त्या संस्थानामधून जर म्हटलं तर आपला एक सदस्य काय करत होते, नामनिश्चित करत होते. लक्षात ठेवायचं, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावर एक स्टेटमेंट सुद्धा पाहू शकते की संस्थानाचे प्रतिनिधी जर म्हटलं तर निवडून आले होते, तर हे स्टेटमेंट कम्प्लिटली काय होते, रॉंग होते. कारण की संस्थानाचे प्रतिनिधी जर म्हटलं ते काय होते, नामनिश्चित केले होते. आणि कोणी नामनिश्चित केले होते, तर त्या संस्थानाचे जे प्रमुख आहेत त्यांनी जर म्हटलं ते काय केले होते, नामनिश्चित केले होते. तर अशा प्रकारे जर म्हटलं तर कॅबिनेट मिशनद्वारे त्यांनी जर म्हटलं तर काय सांगितली होती, संविधान सभेची निर्मिती. म्हणजे संविधान सभेची निर्मिती हे कॅबिनेट मिशनने सांगितलेल्या तरतुदी याच्याच आधारावर काय झाली होती, करण्यात आली होती. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघणार आहे आता जे कॅबिनेट मिशनने आपल्याला सांगितलं होतं की 389 जागा जर म्हटलं तर संविधान सभेमध्ये असेल, आणि त्यापैकी आपण बघितलं आहे की ब्रिटिश प्रांतासाठी जर म्हटलं तर निवडणुका घेण्यात आल्या होत्या. आता ह्या ज्या निवडणुका आहेत, आता ह्या निवडणुका आहेत ब्रिटिश प्रांताच्या 296 जागेसाठी, त्या जुलै ऑगस्ट 1946 मध्ये पार पडल्या. जुलै ऑगस्ट 1946 मध्ये या पार पडल्या. आणि निवडणूक पार पडल्यानंतर काही दिवसानंतर त्याचे रिझल्ट आले. तर यामध्ये कुठल्या कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा डाटा आहे. सर्वात जास्त त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस काँग्रेसचा पक्ष प्रॉमिनंट होता, तर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. हे 296 जागेसाठी 296 जागेसाठीच काय झाल्या होत्या, निवडणुका झाल्या होत्या. तर काँग्रेसला किती जागा मिळाल्या होत्या, तर 208 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर मुस्लिम लीगला जर म्हटलं तर मुस्लिम लीगला
73 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर अपक्ष जर म्हटलं तर हे 8 सदस्य होते आणि इतर पक्ष जे आहे इतर पक्ष यांना प्रत्येकी जर म्हटलं तर एक अशा प्रमाणे जर म्हटलं तर 7 जागा. याची जर तुम्ही टोटल दिली तर ते किती येते 296. लक्षात ठेवायचं काँग्रेस 208, मुस्लिम लीग जर म्हटलं तर 73, त्यानंतर जर म्हटलं तर अपक्ष 8 आणि जर म्हटलं तर इतर पक्षांना प्रत्येकी 1. आणि या संविधान सभेवर जर म्हटलं तर 15 महिला निवडून आल्या होत्या. आता इतर पक्षामध्ये कोणते पक्ष आहेत? त्यामध्ये युनानिस्ट पार्टी आहे, युनानिस्ट मुस्लिम आहे, त्यानंतर युनानिस्ट शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, कृषक प्रजा पार्टी आहे, शीख गैर काँग्रेस आहे आणि साम्यवादी पक्ष. तर असे 7 पक्ष आहेत ज्यांना प्रत्येकी जर म्हटलं तर एक जागा मिळाल्या होत्या. ठीक आहे, तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आणि 15 महिला निवडून आल्या होत्या. आता या 15 महिला कोणत्या म्हणजे कुठल्या होत्या आणि ते कुठल्या प्रांतातून निवडून आल्या हे आपण नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून किंवा नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. लक्षात ठेवा, जुलै ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका रिझल्ट जर म्हटलं तर एवढ्या जागा त्यांना मिळाल्या होत्या. तर ह्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुका पार पडल्यानंतर जर म्हटलं तर आपली जी संविधान सभा आहे घटना निर्मिती करण्यासाठी घटना समिती जी आहे तर ती काय झाली होती, अस्तित्वात आली होती. तर याच्यावरून तुमच्या लक्षात येते की जरी आपली जी संविधान सभा आहे ही प्रौढ मतदानावर आधारित न राहता आपण अगोदरच बघितलं आहे की आपल्या संविधान सभेच्या सदस्याची निवडणूक ही अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधी पद्धत या आधारावर झाली होती. जरी आपल्या संविधान सभेची निवडणूक ही प्रौढ मतदानावर आधारित झाली नसेल तरी जर म्हटलं तर संविधान सभेमध्ये शीख असेल, मुस्लिम असेल, त्यानंतर जर म्हटलं तर ख्रिश्चन असेल, अँग्लो इंडियन असेल, एससी असेल, एसटी असेल, महिला असेल, अशा सर्वांना जर म्हटलं तर संविधान सभेवर काय होतं, प्रतिनिधित्व होतं. म्हणजे गांधी आणि जिना हे जे प्रॉमिनंट लीडर आहे हे वगळता जर म्हटलं तर जवळपास जर म्हटलं तर सर्व नेते जर म्हटलं तर यामध्ये काय होते, सहभागी होते. कशामध्ये, संविधान सभेमध्ये. तर या निवडणुका पार पडल्या आणि निवडणूक पार पडल्यानंतर जर म्हटलं तर आपली घटना समिती अस्तित्वात आली. लक्षात ठेवा, घटना समिती किंवा जर म्हटलं तर संविधान सभा असं म्हटलं जात असते. ज्याप्रमाणे आपण इथे सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर सरकार बनत असते किंवा अधिवेशन भरत असते, त्याचप्रमाणे यांच्या निवडणुका पार पडल्या आणि घटना समिती अस्तित्वात आली. त्या घटना समितीचं आता कामकाज बघणार आहे आपण. आता बघितलं आपण संविधान सभेची निर्मिती कशी झाली, तर आता बघणार आहे संविधान सभेचं कामकाज. आता संविधान सभेने कुठले कुठले कामकाज केलं. लक्षात ठेवायचं, संविधान सभेची पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबर 1946 ला. 9 डिसेंबर 1946 ला. तर ही झाली होती दिल्ली येथे किंवा न्यू दिल्ली येथे या ठिकाणी पार पडली होती 9 डिसेंबर 1946 ला. आणि ही जी बैठक आहे तर त्यावेळेस जर म्हटलं तर कॉन्स्टिट्यूशन हॉल, घटनात्मक सभागृह जे आहे तर त्या ठिकाणी पार पडलं. आजचं त्याचं नाव जर म्हटलं तर मध्यवर्ती सभागृह किंवा सेंट्रल हॉल म्हणून जर म्हटलं त्याला ओळखलं जाते. तर 9 डिसेंबर 1946 ला या ठिकाणी एक बैठक पार पडली होती. आणि परीक्षेला एक प्रश्न सुद्धा आला होता की बाहेर जर म्हटलं तर रिमझिम पाऊस सुरू होत आहे आणि हा एक शुभ संकेत मानला जातो. तर हा एक प्रश्न राज्यसेवेच्या पेपरमध्ये आलेला होता. त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, 9 डिसेंबर 1946 ला दिल्ली या ठिकाणी जर म्हटलं तर ही बैठक पार पडली होती. आणि या बैठकीत जे पहिली बैठक आहे या बैठकीला जर म्हटलं तर एकूण 211 या बैठकीला जर म्हटलं तर 211 सदस्य काय झाले, उपस्थित झाले होते. 211 सदस्य काय होते, उपस्थित. आपल्याला माहित आहे की संविधान सभेमध्ये जर म्हटलं तर 389 सदस्य होते, परंतु पहिल्या बैठकीला जर म्हटलं किती सदस्य उपस्थित होते, 211 सदस्य उपस्थित होते. तर पहिली बैठक जी आहे तर पहिल्या बैठकीवर मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला होता. पहिल्या बैठकीवर काय केलं होता, मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला होता. त्यामुळे जर म्हटलं तर मुस्लिम लीगचे सदस्य हे संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला काय नव्हते, हजर नव्हते. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सुद्धा प्रश्न अलीकडेच येऊन गेलेला आहे गट ब मध्ये की मुस्लिम लीगनं जर म्हटलं तर पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. तर लक्षात ठेवायचं, ईच अँड एव्हरी वर्ड अँड स्टेटमेंट हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्टेटमेंटवर जर म्हटलं तर एक प्रश्न बनतो. आणि या चॅप्टरमध्ये आतापर्यंतचं जे अनालिसिस आहे त्या अनालिसिसवरून असंच लक्षात येते की जास्तीत जास्त तारखांवर किंवा डेटवर जर म्हटलं तर आयोगाने काय केलेलं आहे, परीक्षेला प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे ह्या ज्या तारखा आहेत तुम्ही जसे पाठ करण्याचा काय करा, प्रयत्न करा. तर लक्षात ठेवा, 9 डिसेंबर 1946 ला दिल्ली या ठिकाणी बैठक पार पडली होती. याला जर म्हटलं 211 सदस्य हजर होते. मुस्लिम लीगच्या सदस्यांनी जर म्हटलं तर याला काय केलं होतं, बहिष्कार टाकला होता. बहिष्कार टाकण्यामागं कारण काय की त्यांना जर म्हटलं तर एक स्वतंत्र राष्ट्र पाहिजे होतं आणि स्वतःची काय स्वतंत्र संविधान सभा त्यांना जर म्हटलं तर हवी होती. त्यामुळे जर म्हटलं त्यांनी काय केलं होतं, याच्यावर पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. नंतर मात्र ते सहभागी झाले होते. ते बघणार आहे आपण पुढं.
तर लक्षात ठेवा या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष जर म्हटलं तर सच्चिदानंद सिन्हा होते. सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या बैठकीचे काय होते? अध्यक्ष होते. तर आता हे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष जे आहे सच्चिदानंद सिन्हा, तर यांची निवड आपण एक फ्रान्सची प्रॅक्टिस आहे, फ्रान्सची परंपरा आहे. तर फ्रान्समध्ये काय होते की ज्येष्ठतम जे सदस्य असतात तर त्यांना जर म्हटलं तर ज्येष्ठतम सदस्याला अध्यक्षस्थान देण्याची काय परंपरा आहे. तर हीच प्रॅक्टिस जर म्हटलं तर आपण संविधान सभेचे अध्यक्ष या पहिल्या बैठकीचे जे अध्यक्ष स्थान भूषवलं होतं तर याच प्रॅक्टिसचा वापर करून जर म्हटलं त्यांना अध्यक्षस्थान आपण दिलं होतं. तर लक्षात ठेवा एवढे फॅक्ट हे 9 डिसेंबर 1946 च्या संदर्भानं महत्त्वाचे आहे. त्यानंतर काय झालं होतं की 2 दिवसानंतर पुन्हा एक बैठक झाली संविधान सभेची. 2 डिसेंबर 1946 ला 11 डिसेंबर 1946 ला 2 दिवसानंतर एक पुन्हा बैठक झाली. यामध्ये काय झालं होतं, कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून जर म्हटलं तर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची काय झाली होती? निवड झाली होती. आणि घटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची निवड झाली होती. बी.एन. राव. लक्षात ठेवा मानवेंद्रनाथ रॉय वेगळे आणि बी.एन. राव काय वेगळे. बेनेगल नरसिंग राव हे त्यांचं काय पूर्ण नाव आहे. तर 11 डिसेंबर 1946 ला कायमस्वरूपी अध्यक्ष जर म्हटलं तर राजेंद्र प्रसाद होते. आणि घटनेचे जर म्हटलं तर कायदेशीर सल्लागार जर म्हटलं तर कोण होते? बी.एन. राव होते. तर हे दोन फॅक्ट जर म्हटलं तुम्ही 11 डिसेंबर 1946 च्या संदर्भानं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढची जे घटनाक्रम आहे 13 डिसेंबर 1946 या दिवशी काय झालं होतं? पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. आता उद्दिष्टांचा ठराव काय आहे? उद्दिष्टांचा ठराव हा काय आहे? तर आपण जे घटना निर्मिती करत आहे त्याच्या मागचं काय उद्दिष्ट आहे, त्याच्या मागे काय इंटेन्शन आहे, तर तो जर म्हटलं त्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये दिला होता. म्हणजे घटना निर्मितीचे तत्वज्ञान आणि उद्दिष्ट जर म्हटलं तर हे उद्दिष्टांच्या ठरावामध्ये काय केलं होतं? मेन्शन केलं होतं. तर लक्षात ठेवा उद्दिष्टांचा ठराव जो आहे तर आपला जो भारतीय राज्यघटनेचा सरनामा आहे किंवा प्रास्ताविक आहे ज्याला प्रियंबल असं म्हणतो, तर तो प्रियंबल जर म्हटलं तर उद्दिष्टांच्या ठरावावरूनच निर्माण करण्यात आलेला आहे. तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्षात ठेवा. आता 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरू यांनी संविधान सभेत मांडला होता. परंतु याला मंजुरी जर म्हटलं तर पुढच्या वर्षी 22 जानेवारी 1947 ला काय केलं होतं? संविधान सभेने स्वीकृत केलं होतं. तर लक्षात ठेवा हे जे वर्ष आहे ना परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्या अगोदर आयोगाने यांच्या मॅच दी पेअरवर जर म्हटलं तर प्रश्न फ्रेम केलेले आहेत. तर ते जर म्हटलं तुम्ही त्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवू शकता. तर 22 जानेवारी 1947 जर म्हटलं तर संविधान सभेने आपला जो आहे उद्दिष्टांचा ठराव त्याला काय केली होती? स्वीकृती दिली होती. त्यानंतर 25 जानेवारी, आता पुढची जी तारीख आहे 25 जानेवारी 1947 ला 25 जानेवारी 1947 ला जर म्हटलं 25 जानेवारी 1947 ला तर एच.सी. मुखर्जी यांचे जर म्हटलं तर घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. निवड झाली होती. तर भारतीय ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधी होते एस.सी. मुखर्जी. यांची जर म्हटलं तर 25 जानेवारी 1947 ला काय झाली होती? निवड झाली होती. तर लक्षात ठेवा भारतीय राज्यघटना जे आहे किंवा घटना समिती आहे याचे 2 उपाध्यक्ष होते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. एक म्हटलं तर एस.सी. मुखर्जी जे की भारतीय ख्रिश्चन समुदायाचे काय होते? प्रतिनिधी होते. आणि दुसरे जर म्हटलं तर व्ही टी कृष्णमाचारी. लक्षात ठेवा आयोगाला जर तुम्हाला चुकवायचं झालं तर ते व्ही टी कृष्णमाचारीच्या ऐवजी काय देते? टी कृष्णमाचारी देते आणि तुमचा प्रश्न तिथं चुकवतील. हे पाठ करून ठेवा. टी कृष्णमाचारी आपल्याला माहिती आहे की पंचवार्षिक योजना आहे त्याचे जर म्हटलं तर प्रतिमा हे टी कृष्णमाचारी यांच्यावर बेस होतं. तर हे व्ही टी कृष्णमाचारी. लक्षात ठेवा संविधान सभेचे जर म्हटलं तर किंवा घटना समितीचे 2 उपाध्यक्ष होते. एक जर म्हटलं तर एस.सी. मुखर्जी आणि दुसरं जर म्हटलं तर व्ही टी कृष्णमाचारी. आता व्ही टी कृष्णमाचारी जर म्हटलं तर हे जयपूर संस्थानाचे जर म्हटलं काय होते? प्रतिनिधी होते. तर अशा प्रकारे हे घटना समितीचे पुढच्या घटनाक्रम आहे. 25 जानेवारी 1947 ची उपाध्यक्ष एस.सी. मुखर्जी यांची काय झाली होती? निवड झाली होती. तर आपण अगोदर बघितलं की संस्थानिक हे संविधान सभेमध्ये सहभागी
झाले नव्हते. म्हणजे सुरुवातीला जर म्हटलं तर संस्थानिक काय होते, संविधान सभेमध्ये विलीन होण्यासाठी इच्छुक नव्हते. तर परंतु नंतर काय झालं की वल्लभभाई पटेल असतील किंवा इतर व्ही.पी. मेनन असेल या नेत्यांच्या प्रयत्नामुळे संस्थानिकांचे प्रतिनिधी सुद्धा जर म्हटलं तर संविधान सभेमध्ये काय झाले होते, सहभागी होण्यासाठी इच्छुक होते. तर 28 एप्रिल 1947 पूर्वी 28 एप्रिल 1947 पूर्वी 6 संस्थान होते की जे जर म्हटलं तर घटना समितीमध्ये स्वतःहून काय झाले होते, सहभागी झाले. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हाही प्रश्न येऊन गेलेला आहे, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. आता ते 6 संस्थान कसे आहे तर ते वन बाय वन बघू आपण. एक आहे बडोदा, दुसरा आहे बिकानेर, बडोदा बिकानेर, त्यानंतर जयपूर, त्यानंतर उदयपूर, त्यानंतर आहे रेवा आणि पटियाला. आता हे मी कसं लक्षात ठेवत असतो की 2 ब वरून लक्षात ठेवायचे, बडोदा बिकानेर, बडोदा बिकानेर, आणि 2 पूर वरून लक्षात ठेवायचे, जयपूर उदयपूर, जयपूर उदयपूर, आणि 2 थोडे ऑड आहे रेवा आणि पटियाला. म्हणजे 4 जर लक्षात राहिले तर 2 ऑटोमॅटिक लक्षात राहतात. लक्षात ठेवायचं ब वरून 2 बडोदा बिकानेर, पूर वरून 2 उदयपूर जयपूर आणि रेवा आणि पटियाला. किंवा तुम्ही यांच्या स्टेट वाईज सुद्धा लक्षात ठेवू शकता. बिकानेर उदयपूर आणि जयपूर हे राजस्थानमध्ये आहे, रेवा एमपी मध्ये आणि पटियाला जर म्हटलं तर पंजाब आणि बडोदा जर म्हटलं तर गुजरात. स्टेट वाईज लक्षात ठेवू शकता किंवा जर म्हटलं तर अशा काहीतरी ट्रिक्स किंवा असा जो पेअर बनवून जर म्हटलं तुम्ही लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवायचं 28 एप्रिल 1947 पूर्वी हे जर म्हटलं तर संविधान सभेमध्ये काय झाले ते 6 संस्थानिकाचे जे सदस्य आहेत ते जर म्हटलं तर सहभागी झाले होते. ते हे याच्यासाठी सांगणं अगत्याचं आहे कारण की ज्या 3 जून 1947 ची एक योजना आहे, माउंटबॅटन प्लॅन असं म्हटलं जाते. माउंटबॅटन प्लॅन किंवा माउंटबॅटन योजना. या योजनेनुसार काय झालं होतं, पाकिस्तानची मुस्लिम लीगची जर म्हटलं तर स्वतंत्र राष्ट्रासाठी किंवा स्वायत्त राष्ट्रासाठी जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात काय होती, मागणी होती. मोठ्या प्रमाणात हिंसा ओढत घेतलं होतं. त्यामुळे ब्रिटिशांच्या लक्षात आलं की यांना आता स्वातंत्र्य दिलंच पाहिजे. तर माउंटबॅटन योजना जाहीर झाली होती 3 जून 1947. तर यात माउंटबॅटन योजनेमध्ये काय होतं की 2 राष्ट्र निर्मितीसाठी आणि 2 स्वतंत्र संविधान सभा अशा प्रकारची जर म्हटलं तर तरतूद कशामध्ये होती, माउंटबॅटन योजनेमध्ये होती. आता ही माउंटबॅटन योजना 3 जून 1947 ला जाहीर झाली. त्यामुळे भारतीय भूप्रदेशातील लोक किंवा सदस्य आणि पाकिस्तानच्या भूप्रदेशातील सदस्य हे आपापल्या संविधान सभेमध्ये जर म्हटलं काय झाले होते, सहभागी झाले होते. तर हे कंपल्शन आहे, त्यांना एक तर भारताच्या संविधान सभेत सहभागी व्हायचं होतं किंवा जर म्हटलं तर पाकिस्तानच्या संविधान सभेमध्ये जर म्हटलं त्यांना सहभागी व्हायचं होतं. तत्पूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 5 जुलै 1947 ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा कधीचा 1947 चा. हा ब्रिटिश पार्लमेंटने काय केली होती, याला मंजुरी दिली होती. ठीक आहे, आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं होतं ब्रिटिशांना आज न उद्या. तर त्यांनी 5 जुलै 1947 ला ठीक आहे आजपासून तुम्हाला आम्ही स्वतंत्र करतो असा कायदा कुठं मंजूर केला होता, ब्रिटिश पार्लमेंट. आणि हा ब्रिटिश राज्यसत्तेची याला कधी मान्यता मिळाली, ब्रिटिश राज्यसत्ता. आता राज्यसत्ता म्हणजे काय, ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की एखादं विधेयक आपण पार्लमेंटमध्ये पारित केलं, ज्याप्रमाणे आपण राष्ट्रपतीची मंजुरी घेतो त्याचप्रमाणे जर म्हटलं तर तिथल्या पार्लमेंटने हे 5 जुलै 1947 ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित केला होता. आणि तिथल्या राजा किंवा राणीच्या मंजुरी कधी मिळाली होती, 18 जुलै 1947 ला. तर यानुसार जर म्हटलं तर 18 जुलै 1947 ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा ब्रिटिश राज्यसत्तेनं त्याला काय दिली होती, मंजुरी दिली होती. ब्रिटिश राज्यसत्तेनं मंजुरी दिली होती. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता बघायचं आपल्याला पुढचं की आपल्याला माहिती आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 ला काय झाला तर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मंजूर झाला होता. त्यामुळे संविधान सभा जी आहे तर संविधान सभेच्या रचनेमध्ये काय झाला होता, बदल झाला होता. आता याच्यामध्ये 3 बदल झाले होते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेले. आता पहिला बदल काय झाला होता, तर याच्यामध्ये जी घटना समिती आहे किंवा संविधान सभा आहे, संविधान सभा ती सार्वभौम झाली होती. सार्वभौम या शब्दाचा अर्थ होते की कुठलाही बाह्य प्रभाव नसणे. ही काय झाली होती, सार्वभौम झाली होती घटना समिती. म्हणजेच याच्यावर जर म्हटलं जातं ब्रिटिशांचं कुठलंही प्रभुत्व नव्हतं संविधान सभेवर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की संविधान सभेला आपल्या मर्जीनुसार
कुठलीही घटना स्वीकारण्याचा किंवा त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार जर म्हटलं तर प्राप्त झाला, किंवा याचा अर्थ आणखी असा आहे की ब्रिटिश पार्लमेंटने आतापर्यंत भारतीय सुधारणाविषयक जेही कायदे केलेले आहेत तर त्यामध्ये सुधारणा करण्याचा किंवा ते कायदे रद्द करण्याचा अधिकार जर म्हटलं तर कोणाला प्राप्त झाला होता? संविधान सभेला प्राप्त झाला. तर सार्वभौम या शब्दाचा अर्थ तो होतो. त्यानंतर दुसरा बदल असा झाला की संविधान सभेचे जे सदस्य आहेत, संविधान सभेचे सदस्य याच्या रचनेत बदल झाला. संविधान सभेच्या रचनेत बदल झाला. ठीक आहे. आता रचनेत काय बदल झाला? रचनेत काय बदल झाला ते बघणार आहे आपण. आता आपल्याला माहिती आहे की कॅबिनेट मिशन नुसार जर म्हटलं तर किती सदस्य होते? 389 सदस्य होते. आता या संविधान सभेचे जे सदस्य आहेत आपल्याला माहिती आहे की 3 जून 1947 च्या माउंटबॅटन प्लॅन नुसार पाकिस्तानचे सदस्य कुठे गेले? पाकिस्तानच्या भूप्रदेशात गेले होते. त्यामुळे 389 सदस्य हे सदस्य संख्या कमी होऊन जर म्हटलं तर 299 एवढे झाले होते. 299. तर या 299 चं बायफर्केशन कसं आहे याच्यामध्ये जर म्हटलं तर ब्रिटिश प्रांताचे किती राहिले होते आणि संस्थानिकांचे किती राहिले हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यावेळेस राहिले होते 229 ब्रिटिश प्रांताचे आणि संस्थानिकांचे जर म्हटलं तर 70 सदस्य. एवढे सदस्य हे आपल्या संविधान सभेमध्ये राहिले होते. लक्षात ठेवायचं संविधान सभेच्या रचनेत बदल झाला होता. संविधान सभेच्या सदस्यांची संख्या कमी झाली होती, ती राहिली होती 299. त्यापैकी 229 सदस्य ब्रिटिश प्रांतातून होते आणि संस्थानिकांचे जर म्हटलं तर 70 प्रतिनिधी होते. तर हे आपण पुढे बघणार आहे की ब्रिटिश प्रांतातून कोणत्या प्रांतातून किती जागा होत्या. त्याचप्रमाणे आपण बघणार आहे की संस्थानिकांचे जे प्रतिनिधी आहेत ते कुठल्या प्रांतातून किती होते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं आहे तेच बघणार आहे. त्यानंतर तिसरा बदल असा झाला की संविधान सभेला जर म्हटलं तर कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला होता. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला होता. तर आतापर्यंत जर म्हटलं तर संविधान सभा ही फक्त घटना निर्मिती करत होती, परंतु या कायद्यानुसार भारत स्वतंत्र झाला. त्यामुळे जर म्हटलं तर भारताला जर म्हटलं तर कायदेमंडळाचा दर्जा सुद्धा प्राप्त झाला होता. तर आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत भारतासंदर्भात जे कायदे करायचे होते ते कोण करत होते? तर ब्रिटिश पार्लमेंट करत होते. प्रथमतः भारतीय घटना समिती किंवा संविधान सभेला जर म्हटलं तर भारतासाठी स्वतःचे कायदे स्वतः तयार करण्याचा अधिकार जर म्हटलं तर याद्वारे प्राप्त झाला होता. लक्षात ठेवायचं की आतापर्यंत संविधान सभेला जर म्हटलं तर घटना निर्मिती करण्याचाच अधिकार होता. आता जर म्हटलं त्याला कशाचा दर्जा मिळाला आहे? कायदेमंडळाचा दर्जा मिळाला आहे. आणि कायदे निर्मिती आणि घटना निर्मिती हे दोन्ही कार्य जर म्हटलं तर संविधान सभा करत होती. आता हे कामकाज जर म्हटलं तर वेगवेगळ्या दिवशी चालत होतं. घटना निर्मितीचं आणि कायदे बनवण्याचं हे दोन्ही कामकाज काय होतं? वेगवेगळ्या दिवशी चालत होतं. तर ज्यावेळेस घटना निर्मितीसाठी एखादी बैठक किंवा अधिवेशन भरत होतं तर त्यावेळेस जर म्हटलं त्याचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. आणि ज्यावेळेस जर म्हटलं तर संविधान सभेची बैठक ही जर म्हटलं तर कायदे निर्मितीसाठी होत होते तर त्यावेळेस जर म्हटलं तर गवा मावळणकर जर म्हटलं हे अध्यक्षस्थान भूषत होते. लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. हा सुद्धा जर म्हटलं तर प्रश्न आयोगाने बरेच वेळा विचारलेला आहे की घटना निर्मितीच्या वेळेस कोण अध्यक्ष होते? तर राजेंद्र प्रसाद होते. आणि कायदे निर्मितीच्या वेळेस जर म्हटलं तर गवा मावळणकर हे जर म्हटलं तर अध्यक्ष स्थान भूषत होते. तर अशा प्रकारे जर म्हटलं हे संविधान सभेची जे आहे म्हणजे आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 जो आहे तर त्यानुसार जर म्हटलं तर घटना समितीच्या रचनेमध्ये काय झाला होता? बदल झाला होता. हे 3 बदल लक्षात ठेवा. संविधान सभा सार्वभौम झाली होती. त्यानंतर म्हटलं तर संविधान सभेच्या रचनेत काय झाला होता? बदल झाला होता. आणि कायदेमंडळ जर म्हटलं तर संविधान सभेला जर म्हटलं तर कायदेमंडळाचा दर्जा मिळाला होता. तर तिसऱ्या पॉईंटमध्ये आणखी एक गोष्ट सांगायची आहे की याच्यावरून हे लक्षात येते की स्वतंत्र भारताची पहिली संसद ती म्हणजे स्वतंत्र भारताची पहिली संसद काय कोण होती? तर ती होती संविधान सभा. लक्षात ठेवा कारण की संविधान सभेलाच आपण कायदेमंडळाचा काय केला होता? दर्जा दिला होता. त्यामुळे स्वतंत्र भारताची पहिली संसद ते कोण होती म्हटलं तर संविधान सभा किंवा घटना समिती त्याला म्हणू शकतो आपण. संविधान सभा म्हणा किंवा घटना समिती म्हणा दोन्ही सारखंच आहे. लक्षात ठेवा स्वतंत्र भारताची पहिली कायदेमंडळ जर म्हटलं तर कशाला म्हटलं जाते? संविधान सभा किंवा घटना समितीला म्हटलं जाते. ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आपण बघितलं की 229 ब्रिटिश प्रांताचे सदस्य राहिले होते आणि संस्थानिकांचे जर म्हटलं तर 70 प्रतिनिधी राहिले होते. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं जातात की कुठल्या प्रांतातून किती प्रतिनिधी होते तर ते आपण वन बाय वन डिस्कस करू. आता पहिले बघणार आपण ब्रिटिश प्रांतातून किती होते. ब्रिटिश प्रांत
ब्रिटिश प्रांत. तर ब्रिटिश प्रांतातून आपल्याला माहिती आहे की 229 सदस्य राहिले होते 3 जूनची माउंटबॅटन योजना जाहीर झाल्यानंतर. यामध्ये सर्वात जास्त जे आहे यामध्ये सर्वात जास्त संयुक्त प्रांतातून होते. संयुक्त प्रांत हे होते 55 सदस्य. त्यानंतर जर म्हटलं तर दुसरा क्रमांक होता मद्रास, त्यामध्ये होते 49 सदस्य. तिसरा क्रमांक लागतो बिहारचा, त्यामध्ये जर म्हटलं तर 36 सदस्य होते. आणि चौथा क्रमांक लागतो बॉम्बे किंवा मुंबई, त्यावेळेस बॉम्बेच प्रांत होता, बॉम्बे प्रांत. याच्यामध्ये जर म्हटलं तर हे 21 सदस्य होते. बॉम्बे प्रांतात 21 सदस्य होते. लक्षात ठेवायचं ही ज्यावेळेस भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला ते घटना समितीच्या रचनेमध्ये काय झाला होता, बदल झाला होता. तर संयुक्त प्रांतातून 55 होते, त्यानंतर जर म्हटलं तर मद्रासवरून 49 होते, बिहारवरून जर म्हटलं तर 36 होते आणि बॉम्बेमध्ये जर म्हटलं तर 21 होते. जास्त करून कमीकडे जर म्हटलं हा तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकते. तर आपल्याला माहिती आहे की काही टेरिटरी जर म्हटलं तर पाकिस्तानच्या क्षेत्रामध्ये गेली होती. आणि आपण अगोदर बघितलं की ते 296 जागा होत्या, तर ते किती प्रांतामध्ये होत्या, 11 प्रांतामध्ये. तर आपल्याला माहिती आहे की काही प्रदेश पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे त्या प्रांताची संख्या सुद्धा काय झाली होती, कमी झाली होती. तर हे 229 सदस्य जर म्हटलं तर हे 9 प्रांतामध्ये राहिले होते, 9 प्रांत. आता 2 प्रांत कुठले गेले होते, ते एक सिंध प्रांत गेला होता पाकिस्तानमध्ये, आणि दुसरा जर म्हटलं तर वायव्य सरहद्द प्रांत. एक सिंध प्रांत होता आणि एक वायव्य सरहद्द प्रांत जर म्हटलं तर हा पाकिस्तानमध्ये गेला होता. त्याचबरोबर जर म्हटलं तर आपण बघितलं होतं की 4 हे होते चीफ कमिशनरचे प्रांत किंवा मुख्य आयुक्तांचे काय होते, प्रांत होते. तर त्यातला एक बलुचिस्तान जो आहे, तर बलुचिस्तान हा सुद्धा जर म्हटलं तर कुठे गेला होता, पाकिस्तानमध्ये. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं जाऊ शकते की किती प्रांत होते आणि किती मुख्य कमिशनरचे प्रांत होते. लक्षात ठेवायचं 9 प्रांत राहिले होते आणि मुख्य कमिशनरचे प्रांत 3च राहिले होते, दिल्ली, अजमेर, मारवाड आणि कुर्ग. तर बलुचिस्तान आणि 2 प्रांत कुठले, सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांतात, हे कुठे गेले होते, पाकिस्तानच्या सरहद्दीमध्ये गेले होते. तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढं लक्षात ठेवा ब्रिटिश प्रांतामध्ये. त्याचप्रमाणे संस्थानिकांचे आपण बघितले किती सदस्य होते, तर 93 सदस्य होते संस्थानिकांचे, 93. परंतु हे सुरुवातीला 93 सदस्य होते, परंतु फाळणी झाल्यानंतर हे सदस्य किती राहिले होते, तर 70 सदस्य. किती, 70. या 70 सदस्यामध्ये जर म्हटलं तर सर्वाधिक होते म्हैसूर. तर म्हैसूरचे जर म्हटलं तर 7 सदस्य होते. आणि दुसरं जर म्हटलं तर त्रावणकोर, त्रावणकोरचे जर म्हटलं तर 6 सदस्य होते. ठीक आहे, एवढंच डाटा तुम्ही लर्न करा, एवढाच डाटा महत्त्वाचा आहे. कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून पीएचडी केल्यापेक्षा, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की रिअलपेक्षा शुअरवर काम करा. हे शुअर आहे, हे 2 जरी तुम्ही लर्न करून घेतले तर परीक्षेत तुमचा प्रश्न बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त राहते. ठीक आहे, तर संस्थानिकांचे 70 प्रतिनिधी होते, त्यामध्ये म्हैसूर प्रांत जर म्हटलं तर याच्यामधून 7 संस्थानिकांचे प्रतिनिधी आले होते आणि त्रावणकोरवर जे आहे त्यामध्ये 6 आले होते. एक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, कोल्हापूर एक संस्थान होतं, कोल्हापूरमधून एक सदस्य गेला होता. कोल्हापूरमधून म्हणजे महाराष्ट्रात एक संस्थान होतं कोल्हापूर, त्यामध्ये एक सदस्य जर म्हटलं तर संविधान सभेवर गेला होता. आपल्याला माहिती आहे एमपीसी आहे, आपलाच आयोग आहे आणि आपल्याच टेरिटरीमधले सदस्य विचारल्या जाऊ शकते. त्यामुळे हा एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक लक्षात ठेवा, कोल्हापूर संस्थानचे किती होते, एक प्रतिनिधी होते. अशा प्रकारे जर म्हटलं तर हे संस्थानिकाचे प्रतिनिधी संविधान सभेवर काय होते, नामनिश्चित केले गेले होते. ठीक आहे, हे रचनेत झालेला बदल आहे. त्यानंतर आपण आता अंतिम टप्प्यावर आलेलो आहे. याच्यामध्ये संविधान सभेची इतर कार्य काय, तर आपण आतापर्यंत बघितलं की संविधान सभेनं घटना निर्मिती सुद्धा केलेली आहे आणि कायदे निर्मिती सुद्धा केलेली आहे. दोन्ही कार्य वेगवेगळ्या दिवशी चालत होतं. या व्यतिरिक्त संविधान सभेनं इतर सुद्धा कार्य केलेले आहे, ते सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ते इतर कार्य कुठले आहे, ते 1 बाय 1 आणि डेट वाईज आपण सिक्वेन्शियली बघणार आहे. तर सर्वप्रथम जर म्हटलं तर 24 मे 1949 जर म्हटलं तर संविधान सभेने राष्ट्रकुलाला जर म्हटलं तर राष्ट्रकुलाचं काय केलं, सदस्यत्व स्वीकारलं. राष्ट्रकुलाचं सदस्यत्व 24 मे 1951. आपल्याला माहिती आहे राष्ट्रकुलाची जे स्थापना दिवस आहे तो 24 मे, त्यामुळे तुम्ही मे महिन्यात लक्षात ठेवा. 24 मे 1949ला संविधान सभेनं जर म्हटलं तर राष्ट्रकुलाचं काय केलं होतं, सदस्यत्व स्वीकारलं होतं. त्यानंतर नंतरचं आहे 22 जुलै, ॲक्च्युअलमध्ये हे अगोदर घ्यायला पाहिजे, 22 जुलै 1947ला, 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज
राष्ट्रध्वजला जर म्हटलं तर काय केली होती, स्वीकृती दिली होती. आपल्याला माहिती आहे आपला राष्ट्रध्वज जो आहे तो पिंगली व्यंकय्या, आंध्र प्रदेशचे गांधीवादी कार्यकर्ते पिंगली व्यंकय्या यांनी जर म्हटलं तर हा जर म्हटलं तर भारताचा काय केला होता, राष्ट्रध्वज बनवलेला होता. त्याची डिझाईन कोणाची होती, तर पिंगली व्यंकय्या यांनी. आणि हा ध्वज जर म्हटलं तर संविधान सभेने कधी स्वीकारला, 22 जुलै 1947 ला. त्यानंतर 24 जानेवारी महत्वाची तारीख आहे, 24 जानेवारी 1950 ला 3 गोष्टीचा स्वीकार करण्यात आला. एक म्हटलं तर आपलं राष्ट्रगीत म्हटलं तर जनगण मन. त्यानंतर जर म्हटलं तर राष्ट्रगान वंदे मातरम. आणि त्यानंतर जर म्हटलं तर स्वतंत्र भारताचे प्रथम भारतीय राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती यांची सुद्धा निवड कोणी केली होती, तर संविधान सभेनेच केली होती. तर लक्षात ठेवा ह्या 3 गोष्टी ज्या आहेत, म्हणजे 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वज स्वीकारला, 24 मे 1949 ला राष्ट्रकुलचं सदस्यत्व स्वीकारलं आणि 24 जानेवारी 1950 ला जर म्हटलं तर राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि स्वतंत्र भारताचे राष्ट्रपतीची निवड सुद्धा जर म्हटलं तर कोणी केलं होतं, संविधान सभेनंच केलं होतं. म्हणजे आपण बघितलं की संविधान सभेनं जर म्हटलं तर कायदा निर्मिती, त्यानंतर जर म्हटलं तर घटना निर्मिती, या व्यतिरिक्त इतर सुद्धा कार्य केलेलं आहे. म्हणजे राष्ट्रध्वजाला म्हणजे मंजुरी दिली, राष्ट्रकुलचे जे सदस्यत्व आहे तर यांचं सदस्यत्व स्वीकारलं, राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि भारताचे राष्ट्रपती यांना जर म्हटलं तर म्हणजे यांची जर म्हटलं तर हे सुद्धा स्वीकारलं कोणी, संविधान सभेने किंवा घटना समितीने. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर म्हणजे जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत जर म्हटलं तर तात्पुरती संसद म्हणून कोणी कार्य केलेलं आहे, तर संविधान सभेनं कार्य केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे भारताच्या सार्वत्रिक लोकसभेच्या ज्या निवडणूक आहेत ते 1952 ला पार पडल्या आणि आपल्याला माहिती आहे की 26 जानेवारी 1950 ला घटना स्वीकृती झाली, तोपर्यंत निवडणुका झाल्या नव्हत्या, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आले नव्हते. त्यामुळे जर म्हटलं तर हे एक सुद्धा कार्य जर म्हटलं त्यांनी केलेलं आहे, ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे हे जे घटना निर्मिती चॅप्टर आहे याच्यात आणखी काही गोष्टी राहिलेल्या आहेत, परंतु हा व्हिडिओ खूप लेंथी होत असल्यामुळे तर बाकीच्या राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत ते नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. जसं की याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की घटना निर्मितीसाठी काय केलं, वेगळ्या समित्या होत्या. आता आपण याच्यात बघितलं नाही की घटना स्वीकृत कधी झाली, घटना स्वीकृतीची प्रक्रिया काय होती, कुठल्या तारखेला ते स्वीकृत करण्यात आली. याच व्यतिरिक्त जर म्हटलं तर घटना समिती निर्मितीसाठी जर म्हटलं तर वेगवेगळ्या काय होत्या, समित्या होत्या. तर ते समितीचे कार्य काय, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्यामध्ये कोण सदस्य होते. या व्यतिरिक्त संविधान सभेमध्ये ज्या महिला होत्या तर त्या महिला कुठून निवडून आल्या होत्या, त्यांचं कार्य काय आहे, तर ते नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. तर अशा प्रकारे हा घटना निर्मिती हा चॅप्टर आपण पूर्ण केलेला आहे. तर याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये उर्वरित जो पार्ट आहे तर तो मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे आपण हा चॅप्टर फिनिश केलेला आहे. तर आता शेवटच्या टप्प्यात हे सांगेन मी तुम्हाला की जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर म्हणजे हे यूट्यूब चॅनल अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हे चॅनल जर म्हटलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जे होतपूर्व आहे, सिरियस विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर एखाद्या विषयावर व्हिडिओची आवश्यकता असेल तर ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा. थँक्यू, धन्यवाद.